नमस्कार मंडळी. असा एक लाडू रोज सगळ्यांनी खाल्लाच पाहिजे. याच्यात अजिबात गूळ किंवा साखर वापरलेली नाही. शुगर फ्री लाडू तयार केला आहे. त्याच्यासाठी अर्धा वाटी खसखस भाजून घेतलं, 1 वाटी जवस आणि 1 वाटी तीळसुद्धा चांगली तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे. भाजून झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे. 1 वाटी खोबरा खिसणीने बारीक किसून घ्यायचा आहे आणि तांबूस रंगावर आपल्याला चांगला भाजून घ्यायचं आहे. डिंकसुद्धा कडकडीत गरम तुपात आपल्याला चांगलं तळून घ्यायचं आहे. तूप चांगलं कडकडीत गरम असल्यानं तर डिंक चांगला तळला जातो आणि फुलतंसुद्धा छान. राहिलेलं डिंकसुद्धा आपण अशाच पद्धतीनं तळून घेतलं. राहिलेल्या तुपात सगळी ड्रायफ्रूट घालून चांगली भाजून घ्यायचे. इथे तुम्ही तुमच्या आवडीची ड्रायफ्रूट वापरून घेऊ शकता. ड्रायफ्रूट भाजून झाल्यानंतर 1 वाटी बेदाणेसुद्धा चांगली फुलेपर्यंत सगळी ड्रायफ्रूट परतून घेतली आहे. त्याच्यानंतर सगळी सीड्स घेतलेली आहे. सीड्ससुद्धा तुमच्या आवडीने इथे तुम्ही वापरू शकता, पण सीड्स खाल्ल्याने आपल्या शरीराला भरपूर असे फायदे होतात. त्याच्यानंतर 1 वाटी मखाना तूप न घालता भाजून घ्यायचं आहे. थोडंसं तुपात आपल्या अंजीरसुद्धा आपण तळून घेणार आहोत. सगळी जिन्नस तळून किंवा भाजून झाल्यानंतर मिक्सरला बघा अशा पद्धतीने जाडसर असं बारीक करून घ्यायचं आहे किंवा चॉपरनी बारीक करून घेतलं तरी चालेल. डिंक, आपण तळून घेतलेला मखाना, फक्त खोबरा मिक्सरला बारीक करायचा नाही, कारण कुरकुरीत असतो, हाताने छान मॅश होतो आणि लाडू खातानासुद्धा छान लागतो. थोडं तूप घ्यायचं, 1 वाटी गूळ, थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी अर्धा किलो खजूर डेट्स काढून घेतलेली आहे आणि मिक्सरमध्ये बघा चांगली अशी बारीक पेस्ट करून घ्यायची. वेलची आणि जायफळची पूड घालून घ्यायची आणि सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि मस्त असं बघा गोल गरगरीत लाडू तयार होतो. या लाडूची बिघडण्याची अजिबात चान्स नाही, कारण झटपट असे तयार होते आणि करायलासुद्धा खूप सोपे आहे. तर तुम्हीसुद्धा या हिवाळ्यात असा लाडू नक्की ट्राय करून बघा.